नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी टॉपिक। तर इंग्लिश व्होकॅब्युलरी तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे, जसं की बँकिंग असेल, एसएससी असेल, एमटीएस परीक्षा असेल, सीजीएल असेल किंवा टेट परीक्षा असतील, सर्व परीक्षेसाठी उपयोग होणार आहे। तर पहिला वर्ड आपल्याकडे बघा एस्कॉर्ट। एस्कॉर्टचा अर्थ होतो वन हू अकंपनीज समबडी टू प्रोटेक्ट हिम। बघा, वन हू अकंपनी, अकंपनीचा अर्थ होतो सोबत असणे। बघा, मग असा कुणीतरी व्यक्ती कुणा सोबत जरी जातोय, कशासाठी जातोय? प्रोटेक्ट करायला, संरक्षण करायला। मग मराठीमध्ये अर्थ बघा, संरक्षणासाठी किंवा सोबत म्हणून बरोबर जाणारा मनुष्य किंवा मनुष्यांचा गट। चित्रामध्ये पाहू शकता या सर्व गाड्या आहेत, पोलीस प्रोटेक्शनच्या अंडरमध्ये आहेत। ओके, तर यामध्ये बघा एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही। द मिनिस्टर वॉज टेकन अंडर एस्कॉर्ट टू द पोलीस ऑफिसर। द मिनिस्टर वॉज टेकन, या मंत्र्याला पोलिसांच्या संरक्षणाखाली म्हणजेच त्यांच्या एस्कॉर्ट टीम अंतर्गत त्या मंत्र्याला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं। ओके, चला नेक्स्ट बघा। नेक्स्ट आपल्याकडे वर्ड इनएव्हिटेबली। आता इनएव्हिटेबलचा अर्थ बघा, याच्यामध्ये दोन वर्ड तयार झालेत। पहिला आहे इव्हिटेबल। इव्हिटेबलचा अर्थ होतो एखादी गोष्ट टाळणं। बघा, मग इनएव्हिटेबलचा अर्थ काय? इन अ वे दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड। बघा, म्हणजे असा मार्ग दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड, म्हणजे जो की अवॉइड करता येऊ शकत नाही, टाळता येऊ शकत नाही, त्याला तुम्ही म्हणू शकता इनएव्हिटेबली। आता बघा, टाळता येत नाही अशा प्रकारे त्याला इनएव्हिटेबल म्हणायचं। एक्झाम्पल बघा, द ट्रेन वॉज इनएव्हिटेबली डिलेड बाय द ऍक्सिडेंट। द ट्रेन वॉज इनएव्हिटेबली डिलेड, त्या ट्रेनला डिले झालाय म्हणजे विलंब झालाय, उशीर झालाय, हे सांगण्यासाठी तुम्हाला इनएव्हिटेबल हा शब्द वापरता येऊ शकतो। म्हणजेच बघा, द ट्रेन इनएव्हिटेबली डिलेड म्हणजेच काय, तर ट्रेनला जो डिले झालाय, विलंब झालाय, उशीर झालाय, तो टाळता न येण्यासारखा आहे। कशामुळे? बघा, इकडे चित्रामध्ये पाहू शकता एक ऍक्सिडेंट झालेला आहे ट्रेनचा। मग ऍक्सिडेंट झाल्यामुळे समोरून येणाऱ्या सर्व ट्रेन बंदी झाल्यात, म्हणजेच असा प्रसंग आलाय की जो टाळता येऊ शकत नाही, इनएव्हिटेबल आहे। ओके, चला पुढे बघा। इडियमचं मित्रांनो, फुल ऑफ हॉट एअर। ओके, फुल ऑफ हॉट एअर। आता याचा तुम्ही मीनिंग पाहिला तर तुमच्या लक्षात येईल बघा, टॉकिंग नॉनसेन्स। नॉनसेन्स म्हणजे काय, तर निरर्थकपणा सारखं बोलणं, म्हणजे रिकामी बडबड करत राहणं आपण म्हणूया। बघा, शी इज फुल ऑफ हॉट एअर व्हेन शी एक्झॅजरेट्स हर लाईफ। बघा, इथे चित्रामध्ये पाहू शकता ही महिला आहे। बघा, मागे तिच्या एक लक्झरी कार आहे, मागे असा पतोडी परिवारासारखा बंगला सुद्धा आहे, स्पेक्टॅकल्स वगैरे किंवा मोबाईलवर छान पद्धतीने बोलते, म्हणजेच फॉर्म मध्ये आहे ती। बघा, शी इज फुल ऑफ हॉट एअर म्हणजेच काय, तर निरर्थक बोलत आहे। फेन शी एक्झॅजरेट्स हर लाईफ। आता इथे एक वर्ड येतो बघा, एक्झॅजरेट। एक्झॅजरेटचा अर्थ होतो एखादी गोष्ट फुगून सांगणं, म्हणजेच काय, तर छोटीशी गोष्ट आहे परंतु त्याला जास्त करून सांगणं। इंग्लिशमध्ये त्यासाठी एक अलंकार येतो, फिगर ऑफ स्पीच, त्याला हायपरबली म्हणतात। मराठीमध्ये तुम्ही अतिशयोक्ती अलंकार ऐकला असेल, त्याचसारखं आहे एक्झॅजरेट। ओके, मग आपला महत्वाचा होता फुल ऑफ हॉट एअर, ही तुम्हाला परीक्षेत इडियम येते आणि मिनिंग सांगा म्हणतात तर मिनिंग होतो टॉकिंग नॉनसेन्स, निरर्थकपणासारखं बोलणं। पुढे बघा, आपल्याकडे आहे स्कॅटर। स्कॅटरचा अर्थ बघा, टू सेपरेट अँड गो इन फेरियस डायरेक्शन। बघा, टू सेपरेट, सेपरेट म्हणजेच काय, तर वेगळं होणं। गो इन फेरियस डायरेक्शन, फेरियसचा अर्थ होतो वेगवेगळ्या दिशेला। ओके, बघा, वेगळं करणं किंवा विविध दिशेला जाणं त्याला म्हणायचं स्कॅटर। बघा, द स्टार्स स्कॅटर फेन द मून इज क्लिअर। आता चित्रामध्ये पाहू शकता, फेन द मून इज क्लिअर, ज्या वेळेला चंद्र पूर्णपणे क्लिअर असतो किंवा आकाश पूर्णपणे क्लिअर असतं, त्यावेळेला तारे जे असतात सगळीकडे स्कॅटर होतात, पसरतात किंवा वेगळ्या दिशेने ते विभिन्न झालेले असतात। नेक्स्ट बघा, इनएफेबल। इनएफेबलचा अर्थ बघा, टू ग्रेट टू बी एक्सप्रेस और डिस्क्राइब इन वर्ड। टू ग्रेट टू बी एक्सप्रेस, एक्सप्रेसचा अर्थ होतो व्यक्त करणं, वर्णन करणं। डिस्क्राइब इन वर्ड म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करण्यात येणार नाही इतकं भारी, असं तुम्ही इनएफेबल म्हणू शकता। बघा, शब्दात व्यक्त किंवा वर्णन करण्यासाठी खूप छान। ओके, एखादा कवी आहे, समजा कविता बनवतोय, गाणं बनवतोय वगैरे, तर त्याचं जे शब्दामध्ये वर्णन करता येत नाही इतकं भारी, याला इनएफेबल म्हणू शकता। चित्रामध्ये बघू शकता हा सनसेटचा सीन आहे। कसा आहे सीन, तर इनएफेबल आहे, म्हणजे वर्णनच करता येत नाही एवढा सुंदर आहे। बघा, द ब्युटी ऑफ अ सनसेट इज इनएफेबल। बघा, द ब्युटी ऑफ अ सनसेट, ऑफचा अर्थ होतो चाचीचे। मग या सनसेटचं जे सौंदर्य आहे ना, ते इनएफेबल आहे, म्हणजेच शब्दामध्ये वर्णन करता येत नाही एवढं भारी त्याचं सौंदर्य आहे, त्याला इनएफेबल म्हणू शकता। मग या इमेजला लक्षात ठेवा आणि शब्द लक्षात ठेवा। पुढे बघा, मिलेनियम। मिलेनियमचा अर्थ काय होतो? मिलेनियमचा अर्थ होतो
अ पिरियड ऑफ 1000 इयर. बघा पिरियड कालावधी 1000 इयर म्हणजे 1000 वर्षाचा जो कालावधी असतो त्याला मिलेनियम म्हणतात. परीक्षेमध्ये विचारतात मिलेनियम, परीक्षेमध्ये विचारतात डिकेडचा मिनिंग सांगा, सेंचुरीचा मिनिंग सांगा. त्या पद्धतीने डिकेड म्हणजे 10 वर्षाचा, सेंचुरी म्हणजे 100, तर मिलेनियम म्हणजे 1000 इयरचा कालावधी. बघा द होल वर्ल्ड वॉज काउंटिंग डाऊन टू द न्यू मिलेनियम. आता बघा हा जल्लोष आहे, इकडे पाहू शकता तुम्ही न्यू इयरला कसं सेलिब्रेशन करतो, तर त्याच पद्धतीने हा जो जल्लोष आहे ना, त्याचप्रमाणे लोक सुद्धा त्या 1000 वर्ष कंप्लीट झालेले आहेत म्हणून त्याला काय करत आहेत, तर जल्लोष करत आहेत त्या मिलेनियमचा 1000 वर्षांचा. चला आता आजचा निवड आहे आपला बघा आताचा लॉयन शेअर. लॉयन शेअरचा अर्थ काय होतो बरं, तर लॉयन शेअरचा अर्थ होतो सिंहाचा वाटा, म्हणजे एखाद्या गोष्टीचा सर्वात मोठा भाग. बघा द लार्जेस्ट पार्ट ऑफ समथिंग, लार्जेस्ट पार्ट म्हणजेच काय तर सर्वात मोठा भाग. बघा सिंहाचा वाटा. Even though my sister is the skinniest, she always eat the lion's share of the pizza. बघा अर्थ काय होतो. इवन दो म्हणजे जरी माझी बहीण स्किनेस्ट आहे, इथे चित्रामध्ये पाहू शकता माझी बहीण स्किनेस्ट आहे. स्किनेस्ट म्हणजेच काय तर हडकुळे. आता पाहू शकता ही हडकुळे, डोळे बाहेर आले तिचे, दाबाड बसलेले त्या पद्धतीने. तर बघा काय म्हणू आपण, ती स्किनेस्ट आहे. तो म्हणतो माझी बहीण जरी स्किनेस्ट आहे तरी सुद्धा शी ऑलवेज ईट द लॉयन्स शेअर ऑफ द पिझ्झा. म्हणजे पिझ्झा खाते तर ती जरी हडकुळी असली तरी जास्त खाते ती, म्हणजेच काय तर तिच्या खाण्यामध्ये नेहमी काय लॉयन शेअर असतो, म्हणजे माझ्या वाट्याचं सुद्धा ती खाते. या पद्धतीने लॉयन शेअर सिंहाचा वाटा लक्षात ठेवू शकता. किंवा बऱ्याच जण तुम्ही एखादा मुलगा परीक्षेत पास झाला असेल तर तो म्हणतो माझ्या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा वाटा आहे, म्हणजे लॉयन्स शेअर आहे, सिंहाचा वाटा आहे. ओके चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे अनॉयन्स. अनॉयन्सचा अर्थ पाहू शकता तुम्ही चित्रामधून सुद्धा तुम्हाला थोडंफार कळेल. बघा द स्टेट ऑर फिलिंग ऑफ बीइंग अनॉइड. अनॉइड म्हणजेच काय तर चिडलाय, संतापलाय, रागवल्याची भावना किंवा रागवल्याची स्थिती, त्याला अनॉय असं म्हणू शकता. बघा शी इज अनॉइंग, शी इज अनॉइंग मी बाय ट्रमिंग. हा मुलगा बघा, ओके हा तिचा भाऊ आहे, हा तिची एकमेकाचे बहीण भाऊ आहेत. ओके तर काय म्हणतो बघा शी इज अनॉइंग, हा म्हणतोय बाबा ती मला अनॉय करत आहे. अनॉय म्हणजेच काय तर मला चिडचिडायपणाला मजबूर करत आहे. शी इज अनॉयमिंग बाय ड्रमिंग, वेड्यासारखं वाजवायली. बघा ही लहान मुलगी आहे, वेड्यासारखं वाजवायली आणि वाजवल्यामुळे ती तिच्या भावाला अनॉय करायली, म्हणजेच काय तर चिडचिडेपणाची भावना आणायला. मग अनॉयन्स म्हणजेच काय तर रागावण्याची भावना असणं किंवा संताप येणं. परीक्षेमध्ये अनॉयन्स शब्द येतो, त्याचा मिनिंग विचारतात किंवा हे विचारतील आणि त्याचा मिनिंग काय होतो हे विचारतील. ओके चला पुढे बघा. बोल्ड. बोल्डचा अर्थ काय होतो, बोल्डचा अर्थ होतो करेजियस अँड डेअरिंग. करेजियस म्हणजेच काय तर धाडसी आहे का नाही, डेअरिंग असं आपण म्हणतो. मग धाडसी यासाठी बोल्ड हा शब्द तुम्ही ऐकला असेल. बघा दीपिका पादुकोण इज द बोल्ड ऍक्ट्रेस इन पठाण मूवी. आता ही बघा दीपिका पादुकोण आहे का नाही, तर दीपिका पादुकोण कशी आहे तर बोल्ड ऍक्ट्रेस आहे. बोल्ड म्हणजेच काय तर धाडसी, म्हणजेच काय तर धाडसीपणाची ती भूमिका करते. जसं की इतर हिरोईन असतात त्यांच्यासाठी फक्त 1-2 गाणे असतात आणि संपत मूवी, परंतु दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा असतील यांच्यासाठी ऍक्शनचे सीन असतात, म्हणजे काही ना काहीतरी एक स्टंट दिलेला असतो, गन असतं, फायटिंग असतं एटसेट्रा. ओके मग बोल्ड म्हणजेच काय तर दीपिका पादुकोण कोण आहे, बोल्ड ऍक्ट्रेस आहे, म्हणजे धाडसी ऍक्ट्रेस आहे. पुढे बघा कॉवर्डली. रूट शब्द आहे तो कॉवर्ड. कॉवर्डचा अर्थ होतो बघा भित्रा असणं. ओके कॉवर्डचा अर्थ होतो भित्रा, म्हणजे लॅकिंग करेज म्हणजे धैर्य नसणं, किंवा व्हेरी फिअरफुल ऑर टिमिड सिनोनिम आहे याचा. टिमिड म्हणजे भित्रा, मग कॉवर्ड म्हणजेच काय तर भित्रा व्यक्ती जो की डरपोक आहे, भेकड आहे, कशालाही भीतो. बघा भित्रा धैर्य नसणं किंवा खूप भीतीदायक त्याला कॉवर्ड बनू शकता. ही वॉज वीक कॉवर्डली अँड ट्रेचरस. हा मुलगा बघू शकता चित्रामध्ये कसं एकदम बघा एकदम हात पाय वगैरे पॅक, त्याचे डोळे वगैरे एकदम भिल्याच्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणजेच काय तर तो मुलगा वीक आहे आणि कॉवर्डली आहे, ट्रेचरस आहे. तो मुलगा कसा आहे तर भित्रा आहे, भेळकट आहे, डरपोक आहे. चला पुढचा वर्ड बघा होल ऑफ 9 यार्ड्स. होल ऑफ 9 यार्ड्सचा अर्थ होतो एव्हरीथिंग यू कॅन पॉसिबली वॉन्ट, हॅव ऑर डू इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. बघा एव्हरीथिंग यू कॅन पॉसिबली वॉन्ट. बघा एव्हरीथिंग सर्व काही, यू कॅन पॉसिबली वॉन्ट, हॅव ऑर डू इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. बघा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जे काही तुम्हाला हवं आहे मिळू शकतं किंवा करू शकतं, म्हणजे थोडीशी परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडून जेवढं काही शक्य तेवढं तुमच्याकडून होणं त्याला होल 9 यार्ड म्हणतात. बघा when Rihan cooks dinner he always goes the whole 9 yards
विथ 3 कोर्सेस अँड चॉईस ऑफ डेझर्ट. आता बघा हे चित्रामध्ये बघू शकता डेझर्ट, वेगळे खाण्याचे पदार्थ त्याला डिझर्ट म्हणू शकता. बघा फेन रिहान कुक्स डिनर, जेव्हा तो रिहान नावाचा मुलगा डिनर बनवतो, कुक करतो. ओके, ही ऑलवेज गोज द होल 9 yards. मग डिनर बनवत असताना त्याच्याने जेवढं शक्य झालं तेवढं तो बनवण्याचा प्रयत्न करतो. विथ 3 कोर्सेस, मग काय बनवलं त्याने? 3 कोर्सेस म्हणजे 3 प्रकारचे त्यांनी आयटम बनवलेले आहेत. अँड अ चॉईस ऑफ डिझर्ट, डिझर्ट म्हणजे मिष्टान्न, चित्रामध्ये बघू शकता वेगळे मिष्टान्न म्हणजे स्वीट पदार्थ, डिझर्ट म्हणजे स्वीट पदार्थ. जेवण झाल्यानंतर आपण जी आईस्क्रीम वगैरे खातो ना त्याला डिझर्ट वगैरे म्हणतो. मग तो रिहान नावाचा मुलगा त्याच्याकडे जेवढं काही सामुग्री आहे, साहित्य आहे, तेवढं वापर करून तो काहीतरी पदार्थ बनवतो, म्हणजे होल 9 yards. ओके, चला पुढचा बघा. पुढचा आहे आपल्याकडे डेफियंट. डेफियंटचा अर्थ काय होतो बघा? डेफियंट प्राऊडली रिफ्युजिंग टू ओबे अथॉरिटी. प्राऊडली रिफ्युजिंग, रिफ्यूज म्हणजेच काय तर नाकारणे. ओबे अथॉरिटी, अथॉरिटी म्हणजे अधिकार, ओबे म्हणजेच पालन करणे. ओके, मग अधिकाराचे पालन करण्यास अभिमानाने नकार देणे किंवा उद्धट. बघा अधिकाराचे पालन करण्यास नकार देणं किंवा उद्धट प्रवृत्तीचा हा मुलगा बघा एकदम दात खायलाय, त्याचे डोळे नाक वगैरे पूर्णपणे दबून गेले, त्याला म्हणूया डेफियंट. म्हणजेच काय? द डेफियंट चाइल्ड वॉज पनिश. आता हा मुलगा कशाला भांडणं करतोय, कशाला उद्धटपणासारखं कुणाला बोलतोय, म्हणजेच त्याच्या आई वडिलांकडून त्याला काय होतं? पनिशमेंट होती, शिक्षा होते, तो मार खाल्ला जातो असं आपण म्हणूया. मग मुलगा कसा आहे हा? तर डेफियंट कॅटेगरीचा आहे, म्हणजे उद्धट आहे, कुणालाही उलटून बोलणार आहे, रूढ प्रवृत्तीचा आहे. पुढे बघा इनसॉल्वंट. बघा इनसॉल्वंटचा अर्थ अ पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेब्ट्स. बघा अ पर्सन हू हॅज नो मनी, असा व्यक्ती ज्याच्याकडे पैसा नाहीये, टू पे ऑफ हिज डेब्ट म्हणजे त्याचं कर्ज फेडण्यासाठी. डेब्ट म्हणजे कर्ज, त्याचं कर्ज. बघा ज्या व्यक्तीकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत त्याला इनसॉल्वंट म्हणू शकता. हा माणूस बघा कपाळाला हात लावला, इकडे त्याच्या बँकेची नोटीस आली त्याच्या हातामध्ये, मग डेप्ट मध्ये आहे, तो इनसॉल्वंट झालाय आहे की नाही. आणि बायको म्हणते काहीतरी सामानानं वगैरे, तर त्या प्रकारचं ते दुःखामध्ये गेलं. बघा दे लॉस्ट ऑर्डर्स अँड वर इनसॉल्वंट विदिन वीक्स. आता हे बघा हे दोघं जण नवरा बायकोचा काहीतरी बिझनेस आहे. दे लॉस्ट ऑर्डर, त्यांच्याकडे त्यांच्या बिझनेसच्या व्यापाराच्या जेवढ्या काही ऑर्डर आल्या सगळ्या लॉस्ट झालेल्या आहेत म्हणजे गमावलेल्या आहेत. अँड वर इनसॉल्वंट विदिन वीक्स, आणि एका आठवड्याच्या आतमध्ये ते इनसॉल्वंट झालेत, कर्जबाजारी झालेत, म्हणजे पैसा सगळा संपून गेलेला आहे. ओके, चला पुढे बघा. टू इट हंबल पाय, प्रोवर्ब आहे, मन आहे. टू इट हंबल पायचा अर्थ बघा टू एक्सप्रेस रिग्रेट फॉर समथिंग डन ऑर सेड. बघा एक्सप्रेस रिग्रेट, रिग्रेटचा अर्थ होतो पश्चाताप करणे का नाही. रेल्वे स्टेशनला तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, करंटली वी हॅव बीन रिग्रेटिंग दॅट युअर ट्रेन इज रनिंग लेट. तुमची ट्रेन उशिराने धावते म्हणून आम्हाला रिग्रेट होतोय, पश्चाताप होतोय. म्हणून बघा केलेल्या किंवा बोललेल्या तुमच्या वाक्याबद्दल खेद व्यक्त करणं, दुःख व्यक्त करणं, त्याला रिग्रेट किंवा टू इट अ हंबल पाय. बघा Anson was forced to eat a humble pie and publicly apologized to her. बघा Anson was forced to eat a humble pie. ओके, म्हणजेच त्याला काय तर रिग्रेट म्हणजे खेद व्यक्त झाला. आता बघा हा माणूस, याला म्हणूया अँसन, आणि हे त्याची बायको वगैरे कुणी असेल, गर्लफ्रेंड वगैरे कुणी असेल, तर काय करतोय बघा काहीतरी तिला बोललाय म्हणून तो काय करतोय? इट अ हंबल पाय, म्हणजे त्याला खेद व्यक्त होतोय, दुःख व्यक्त होतोय, आणि त्यामुळे त्यानं पब्लिकली सार्वजनिकरित्या तिला अपोलॉजाइज केलं. म्हणजेच काय तर तिची माफी मागितली, तिला क्षमा मागितली. अपोलॉजी म्हणजे माफी. मग टू इट अ हंबल पाय म्हणजेच काय तर हे म्हणू शकता टू एक्सप्रेस रिग्रेट फॉर समथिंग डन ऑर सेड, काहीतरी बोललाय किंवा काहीतरी केलंय त्याबद्दल असणे. ओके, तर सर्वात महत्वाचं आहे आपला स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे, 30 डेजचा कोर्स आहे. त्यामध्ये हे सर्व इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक अँड ऍडव्हान्स इंग्लिश ग्रामर, प्रॅक्टिस एक्सरसाइजेस, ग्रुप डिस्कशन, हे सर्व तुमचं 30 डेज मध्ये होणार आहे. जर अधिक माहिती हवी असेल तर माझ्या 8208253845 नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.